जय सनातन. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आज रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीचं नातं या ठिकाणी आवर्जून आपल्या लक्षात येतं. आणि भारताच्या संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं मानाचं स्थान या सणाला देण्यात आलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये या सणाचं औचित्य एवढं महान सांगितलेलं आहे की महाभारतातील द्रौपदी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्या नात्याला, म्हणजेच भाऊ बहिणीच्या नात्याला त्या ठिकाणी एक अद्वितीय असं स्थान आहे. आणि प्रत्येक इतिहासकाराच्या मते किंवा कालानुसार या सणाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर महाभारत काळामध्ये द्रौपदी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्यातील नातं आपण या ठिकाणी बघू. आणि त्या काळामध्ये सुभद्रा ही श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण होती आणि द्रौपदी ही आत्याची सून होती. त्या द्रौपदीला श्रीकृष्ण परमात्म्याने आपली बहीण मानलेली. आणि ज्या वेळेस संकटाच्या वेळेस द्रौपदीने श्रीकृष्ण परमात्म्याला आठवण केली, निरोप पाठवला, त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि द्रौपदीचे आणि पांडवाचे दुःख त्यांनी नष्ट केलेली आहेत, हरवलेली आहेत. तर असाच एक प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगामध्ये सुभद्रा श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणते की अरे कृष्णा, म्हणे, तू माझा सख्खा भाऊ आहेस आणि माझा सख्खा भाऊ असून तू मला संकटाच्या वेळी मदत करत नाही, माझे काही अडचणी सोडवत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, थोडंफार बोलू लागली. आणि तेवढ्यामध्ये काय होतं, त्या ठिकाणी द्रौपदीसुद्धा असते. आणि मग अशा वेळेस काय होतं, श्रीकृष्ण परमात्मा विचार करतात आणि ते म्हणे आता प्रत्यक्ष आपण प्रमाणच देऊ म्हणे. आणि मग काय करते, फळ चिरत असताना तिथं फळं आणि चाकू वगैरे काहीतरी असेल किंवा दुसरं काही शस्त्र असेल. आता त्यांच्याकडं शस्त्राला काय कमी होती का? ते जगाचे पालनहार होते. त्यांनी काय केलं, फळ चिरण्याचं निमित्त करून ते शस्त्र आपल्या मनगटाला मारून घेतलं आणि रक्ताची धार वाहू लागली. तर ते रक्त बऱ्याचशा प्रमाणात खाली सांडलं. सगळीकडं पळापळ सुरू झाली. सुभद्रा म्हणे काय झालं, मी तुझ्यासाठी चिंधी शोधते, कपडा शोधते म्हणे त्या हाताला बांधण्यासाठी. आणि सुभद्रा पूर्ण महालामध्ये, पूर्ण त्या परिसरामध्ये कपडा शोधू लागली, ज्याला आपण चिंधी म्हणतो. आता माझी आजी होती, ती ते एक गीत म्हणायची बा चिंधी नावाचं. तर सुभद्रेला या प्रमाणावर श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की बाबा माझ्या हाताला मार लागला आहे, रक्त सांडायला लागलं. आणि तेवढ्या घाईघाईमध्ये त्या गीतामध्ये त्या आमच्या आजीनं ते एक गीत चांगल्या प्रकारे मला आठवतं आहे, पण आता ते गीत नेमकं आठवत नाही बा. आणि तशा अवस्थेमध्ये ही सगळी पळापळ करत असती आणि हिला कुठंच चिंधी कपडा सापडत नाही. आणि मग तेवढ्यामध्ये सुभद्रेची पळापळ बघून द्रौपदी त्या ठिकाणी येते. म्हणे काय झालं. ती म्हणे कृष्ण परमात्म्याला म्हणे हाताला मार लागला म्हणे, रक्त वाहायला लागलं आहे. आणि तेवढ्यामध्ये द्रौपदी त्या ठिकाणी येते आणि धावत आल्यानंतर पाहते तर खरंच कृष्णाच्या मनगटाला मार लागलेला आहे आणि त्याच्यातून रक्त व्हायला लागलेलं आहे. ती आपल्या अंगावरचा शालू टरकन दिशी फाडते
आणि तो फाडलेला शालू श्रीकृष्ण परमात्म्याच्या हाताला बांधून टाकते. ती हा विचार करत नाही हा किती किमतीचा आहे, ती फक्त हे विचार करते की माझ्या भावाला मार लागला, त्याच्या हातातून रक्त वाहत आहे, बस एवढीच तिची अपेक्षा असते की ते रक्त थांबावं म्हणून. आता ते श्रीकृष्ण परमात्मा, त्यांना काय रक्त थांबायला काय वेळ लागत होता का? तरीही त्यांनी लीला करण्यासाठी, बहिणीला दाखवण्यासाठी प्रेम काय असतं हे दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, त्या हाताला जखम करून घेतली होती. आणि तेव्हापासून या राखीची प्रथा हिंदू संस्कृतीमध्ये पडल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे. आता अनेक इतिहासकारांनी अनेक स्वरूपामध्ये कालानुसार घटना लिहिलेल्या आहेत. छत्रसालचा राजा, मध्य प्रदेशमध्ये जो राजा होता, त्याच्या काळामध्ये एक राखीचा किस्सा झालेला आहे. राणी दुर्गावती राजस्थानमध्ये होत्या आणि पराक्रमी शूर वीर असताना त्यांच्या पतीची अकबराकडून हत्या होते. आणि अशा वेळेस राणी दुर्गावती स्वतः राज्यकारभार चालवतात आणि वेळ प्रसंगी त्यांना बऱ्याचशा शत्रूबरोबर युद्ध करावं लागतं. आणि एक वेळेस जवळपास 1,00,000 सैन्याची तुकडी घेऊन अकबर राजस्थानच्या दिशेने येतो. ही गोष्ट कळताच राणी दुर्गावती, राजा छत्रसाल हे त्या काळचे महान राजे होते, त्यांना निरोप पाठवती आणि सांगते की बाबा माझ्यावरती हल्ला झालेला आहे, अकबर 1,00,000 सैन्यानिशी येतो आहे. आणि एक पत्र पाठवून त्याच्याबरोबर राखी पाठवते. त्या पत्रामध्ये ते असा उल्लेख करतात की एक बहीण, लहान धाकटी बहीण मोठ्या भावाला विनवणी करते आणि संरक्षणाची भीक मागते, काही करून मला वाचवा. आणि राजा छत्रसाल आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी त्या मध्य प्रदेशमधून मेवाडच्या दिशेने, राजस्थानच्या दिशेने येत असताना काय होतं की मध्ये नर्मदा वगैरे नद्या असतात मोठमोठ्याल्या, त्यांना महापूर आलेला असतो या काळामध्ये. आणि महापूर आल्यामुळं काय होतं की राजा छत्रसाल तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि बुंदेलखंडचे राजे असतात ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. आणि न पोहोचू शकल्यामुळे काय होतं की राणी दुर्गावती आणि त्यांच्या स्त्री सैन्याला त्या ठिकाणी जोहार करावं लागतं. जोहार म्हणजे आत्मदहन करावं लागतं. आणि त्या ठिकाणी पूर्ण स्त्रिया जोहार केल्यामुळं काय होतं की तो राजस्थानचं राज्य अकबराच्या स्वाधीन होऊन जातं. आणि ह्यावेळेस ज्यावेळेस हे बुंदेलखंडच्या राजाला म्हणजे छत्रसालाला कळतं की बाबा आपला या ठिकाणी काय झालेलं आहे की पराभव झालेला आहे. आणि छत्रसेन राजाचे जे वंशज बुंदेलखंडचे हे दुःखी कष्टी होतात की एका बहिणीनं आपल्याला राखी पाठवून निरोप दिला, आपण तिला वाचू शकलो नाही, काही हरकत नाही, भविष्यात आपण ह्या राजस्थानच्या राज्याचे रक्षण करू. आणि त्या अकबराने जिंकलेला तो राजस्थानचे राज्य हे बुंदेलखंडचे राजे परत मिळवतात आणि अकबराला त्या ठिकाणाहून परत पाठवतात. अशा अनेक इतिहासकारांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यात एक कर्णावती नावाची राणी दाखवलेली जी हुमायूनला पत्र पाठवते असा उल्लेख आहे. त्यामध्ये जहांगीर शहा हा कर्णावतीवर चालून येतो, मेवाडच्या राजस्थानच्या राणीवर. आणि तशा वेळेस ती हुमायूनला पत्र पाठवून मदतीची हाक मागते आणि हुमायूं मदत करतो असा इतिहासकारांचा एक उल्लेख त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारच्या ह्या राखीचे अनेक महत्त्व आहे. आणि आज जे आपले कोळी बांधव आहेत, मच्छीमारी करणारे, हे लोक समुद्राला सोन्याचे नारळ अर्पण करतात
त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात. मोठ्या प्रमाणात ही राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते. कोळी समाजामध्ये जे समुद्र किनाऱ्यावरती राहतात ते लोक आज समुद्राला देव मानून समुद्राची पूजा करतात आणि त्यांना राखी, नारळ, सोन्याचे नारळ असते ते अशा प्रकारे ते समुद्राला अर्पण करतात. आणि त्या श्रीकृष्णाच्या काळापासून ही राखी पौर्णिमा चालत आल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. आणि आज सकाळी सर्व भाऊ बहीण लवकर उठून आपल्या भावाला ओवाळतात, औक्षण करतात, उजव्या हातामध्ये राखी बांधतात, नारळ देतात, केळी देतात फळ म्हणून. आणि जो काही गोड पदार्थ केलेला असतात त्याने त्याच्या मुखामध्ये तो घालून त्याचे तोंड गोड करतात. मोठा भाऊ असेल त्याच्याकडून आशीर्वाद घेतात, लहान भाऊ असेल त्याला आशीर्वाद देतात. असा हा राखीचा अद्वितीय अद्भुत असा सण पूर्ण देशभरात साजरा केला जातो. भारतामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये या सणाला फार मोठे महत्त्व आहे. नमस्कार. जय हिंद, जय सनातन.